महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात विविध विषयांवर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। विभागीय क्रीडा स्पर्धांद्वारे अधिकाऱ्यांमध्ये क्रीडा संस्कृती जपली जात असून त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यात पुढील 3 महिन्यात राजस्व अभियान राबवून नागरिकांना 15 सेवा देण्यात येणार असल्याची माहिती दिली। नवीन नागपूर जमीन अधिग्रहणासाठी योग्य मोबदला व प्लॉट देण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अनधिकृत लेआउटवर कारवाई केली जाईल, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले। याशिवाय गडचिरोलीतील रेती तस्करी रोखण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होण्यापूर्वी आमच्या महसूल विभागाच्या विभागीय स्तरावर या ठिकाणी स्पर्धा होतात। आमचे अधिकारी आणि सर्वच कर्मचारी वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या बालवयामध्ये, त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांनी ज्या स्पोर्टमध्ये प्राधान्यक्रम मिळवला आहे तो खेळ अजून ते विसरलेले नाही आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पोर्ट्स, क्रिकेट असतील, बॅडमिंटन असेल, स्विमिंग असेल, असे 8-10 स्पोर्ट या ठिकाणी महसूल विभागाने आयोजित केलेले आहे। विभागीय क्रीडा स्पर्धा नागपूर आजपासून सुरू होते आहे, पुढचे 3 दिवस चालणार आहे आणि मग नंतर सर्व विभागाच्या स्पोर्ट झाल्यानंतर राज्यस्तरीय स्पोर्ट्स होणार आहे आणि एक मोठा विजय आमच्या महसूल खात्यांच्या कर्मचारी मिळवतात, आमचे अधिकारी मिळवतात आणि खरं तर यातनं काही प्लेयर्स हे वेगवेगळ्या टीममध्ये खेळायला जातात। मी महसूल विभागाने या रोजच्या कामासोबतच रोजच्या ताणतणाव असलेल्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कामासोबतच स्पोर्टमध्ये सुद्धा त्यांनी प्राधान्य आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे। मी या कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे उपलक्ष महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये या 3 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे। या अभियानामध्ये 15 सेवा जनतेला मिळतील। 7 मार्च आणि 14 मार्चला, 7 एप्रिल, 10 एप्रिल आणि 18 एप्रिल आणि 8 मे आणि 15 मे या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 6 शिबिरं होणार आहेत। एका तालुक्यात 6 शिबिरं, प्रत्येक मंडळात 1 शिबिर होणार आणि या शिबिराच्या माध्यमातून जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने जे काही निर्णय, येणे रद्द करण्याचा निर्णय असेल, सनद रद्द करण्याचा निर्णय असेल, या ठिकाणी तुकडेबंदी कायदा असेल, या सर्व कायद्यांनी ज्या लोकांना लाभ मिळणार आहे त्या लोकांना आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभ देणार आहोत। 15 सेवा आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं, गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार काम करणार आहे।